मित्रांनो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 20 ऑगस्ट. तर 20 ऑगस्टला महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महाराष्ट्रामधून खूप शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. त्याचबरोबर आपण कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपण जर गुरुवारी 20 ऑगस्टला महाराष्ट्राच्या अनेक परिसरात जर बघितलं तर आपल्याला म्हणजे वातावरणामध्ये बदल हा जाणवत आहे. पण जास्त बदल नाही आहे, पण बदल हा जाणवत आहे. आपण जर बघितलं तर इकडे आपण इथे बघू शकता, गुरुवारी 20 ऑगस्टला जर बघितलं तर दुपारनंतर रामटेक, त्याचबरोबर तुमसर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. गोंदियामध्ये देखील, गोंदिया, देवरी या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. जास्त पाऊस नाही आहे गुरुवारी, पण पाऊस आहे. इथे ब्रह्मपुरी, गडचिरोली या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे संध्याकाळी 6च्या आसपास. त्याचबरोबर इकडे जर आपण चंद्रपूर परिसर जर बघितला तर चंद्रपूर परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे, पण कुठलाही पाऊस नाही त्या परिसरात देखील. शेतकरी मित्रांनो, इथे जर आपण नांदेड परिसर बघितला तर नांदेडमध्ये फक्त ढगाळ वातावरण गुरुवारी आपल्याला दिसत आहे. झाला तर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होईल, थोड्याफार प्रमाणात म्हणजे हलका फुलका पाऊस होईल, जास्त पाऊस नाही त्या परिसरात देखील. आपण जर पूर्णा, त्याचबरोबर परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, लातूर, औसा, शिरूर, निलंगा, लोहारा, तेर, धाराशिव, तुळजापूर, वैराग, नलदुर्ग, अक्कलकोट हा देखील परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे गुरुवारी 20 ऑगस्टला. त्याचबरोबर मोहोळ, पंढरपूर, सांगोला, आता इथे अकलूज, इंदापूर, कुर्डवाडी, पंढरपूर हा देखील परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण आहे, जास्त काही पाऊस नाही. आपण जर जत परिसर बघितला तर जत परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे दुपारी 2च्या आसपास. त्याचबरोबर अंजनी, तासगाव, विटा, मायनी, त्याचबरोबर आपण जर कराड हा परिसर बघितला, ईश्वरपूर, तासगाव, तर या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला पावसा दिसत आहे, जास्त नाही आहे, थोड्याफार प्रमाणात. त्याचबरोबर इकडे जर आपण गुरुवारी कणकवली, घरगोटी, राजपूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा गुरुवारी 20 ऑगस्टला असणार आहे. महाबळेश्वर, दापोली, दाभोल, मंडणगड, महाड, माणगाव, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर लवसा, लोणावळा, कर्जत, कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, शहापूर, घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, त्याचबरोबर म्हणजे या परिसरात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर इथे बघितलं, नामपूर, मालेगाव, चांदवड, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, कन्नड, त्याचबरोबर पाचोरा, पारोला, अंबळनेर, धुळे, त्याचबरोबर जळगाव, भुसावळ, येवल, जामनेर, बोदवड, शेवगाव, त्याचबरोबर बुलढाणा, मलकापूर, जळगाव, जामोद, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर खामगाव, अकोला, पाटी, अकोट, अंजनगाव, अचलपूर हा देखील परिसर बघितला तर येथे फक्त ढगाळ वातावरण गुरुवारी 20 ऑगस्टला आपल्याला दिसत आहे. जर आपण अमरावती परिसर बघितलं तर अमरावती परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस आहे. पुलगाव, वर्धा, हिंगणघाट या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी गुरुवारी 20 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमच्या परिसरामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे हे देखील सांगायला विसरू नका.